नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभिनव स्टडीजमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. महाराष्ट्र गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2021च्या तयारीसाठीची सिरीज आमच्या अभिनव स्टडीज चॅनेलवरती सुरू आहे. सध्या आपण नागरिकशास्त्र या विषयाला सुरुवात केलेली आहे आणि आजचा आपला नागरिकशास्त्र या विषयावरचा दुसरा भाग आहे. पहिल्या भागामध्ये आपण भारतीय राज्यघटनेचा प्राथमिक अभ्यास केलेला होता. या भागामध्ये आपण भारतीय घटनेची उगमस्थाने पाहणार आहोत. तर चला सुरुवात करूया. मित्रांनो, राज्यघटना तयार करत असताना विविध देशांच्या राज्यघटनेचा अभ्यास करण्यात आलेला होता आणि त्या देशातील राज्यघटनेचा अभ्यास करून त्या राज्यघटनेतील ज्या चांगल्या गोष्टी आहेत त्या आपल्या राज्यघटनेमध्ये समाविष्ट करण्याचा प्रयत्न करण्यात आलेला होता. आपण आता या ठिकाणी पाहूया की भारतीय राज्यघटनेमध्ये इतर देशांच्या राज्यघटनेमधून कोणकोणत्या गोष्टी घेतलेल्या आहेत. मित्रांनो, MPSC तसेच इतर ज्या स्पर्धा परीक्षा आहेत या स्पर्धा परीक्षांच्या दृष्टिकोनातून हा अतिशय महत्त्वाचा घटक आहे की कोणत्या देशाच्या राज्यघटनेतून आपल्या राज्यघटनेमध्ये कोणता मुद्दा घेण्यात आला. तर आपण आता पाहूया. सुरुवातीला आपण पाहूया की इंग्लंडच्या राज्यघटनेमधून आपल्या राज्यघटनेमध्ये कोणत्या कोणत्या गोष्टी घेण्यात आलेल्या आहेत. तर इंग्लंडच्या राज्यघटनेमधून संसदीय राज्यपद्धती तसेच नामधारी राजा. आता नामधारी राजा म्हणजे आपल्याला माहिती आहे की आपले देशाचे म्हणजे भारताचे जे प्रमुख आहेत, राष्ट्रप्रमुख जे आहेत ते राष्ट्रपती असतात. परंतु राष्ट्रपती हे नामधारी प्रमुख आहेत, कारण राष्ट्रपतींना जो राज्यकारभार करायचा असतो तो राज्यकारभार पंतप्रधान आणि त्यांचे मंत्रिमंडळ यांच्या सल्ल्यानुसार करावा लागतो. म्हणजे अशा पद्धतीने नामधारी राजा ही जी पद्धत आहे ही इंग्लंडच्या राज्यघटनेमधून घेतलेली आहे. त्यासोबतच पंतप्रधान, मंत्रिमंडळाची सामूहिक जबाबदारी, निवडणूक प्रक्रिया आणि कायद्याचे राज्य इत्यादी गोष्टी या इंग्लंडच्या राज्यघटनेमधून घेण्यात आलेल्या आहेत. आता आपण पाहूया की अमेरिकेच्या राज्यघटनेमधून कोणकोणत्या गोष्टी घेतलेल्या आहेत. मित्रांनो, अमेरिकेची राज्यघटना ही लिखित राज्यघटना आहे. तर तशाच पद्धतीने आपली भारतीय राज्यघटना ही लिखित स्वरूपाची करण्यात आलेली आहे. त्यानंतर अमेरिकेच्या राज्यघटनेतून राज्यघटनेची उद्देशपत्रिका, मूलभूत अधिकार, सर्वोच्च न्यायालय आणि उपराष्ट्रपती या बाबी घेण्यात आलेल्या आहेत. कॅनडाच्या राज्यघटनेमधून कोणकोणत्या गोष्टी घेण्यात आलेल्या आहेत. तर कॅनडाच्या राज्यघटनेमधून संघराज्य शासन पद्धती, त्यानंतर प्रभावी मध्यवर्ती सत्तासंघ सरकारकडे देणे, राज्यपालांची निवड आणि शेषाधिकार इत्यादी गोष्टी या घेण्यात आलेल्या आहेत. आता आपण पाहूया की आयर्लंडच्या राज्यघटनेमधून आपल्या राज्यघटनेमध्ये कोणकोणत्या गोष्टी घेण्यात आलेल्या आहेत. तर आयर्लंडच्या राज्यघटनेमधून राज्याच्या धोरणांची मार्गदर्शक तत्त्वे, त्यानंतर राष्ट्रपती पदासाठी निर्वाचन मंडळाची पद्धती इत्यादी गोष्टी घेण्यात आलेल्या आहेत. ऑस्ट्रेलियाच्या राज्यघटनेमधून संसदेच्या दोन्ही गृहांची बैठक सामायिक बैठक असते. आपल्याला माहिती आहे की संसदेचं अधिवेशन जेव्हा सुरू होतं तेव्हा राष्ट्रपती हे दोन्ही सभागृहांच्या समोर अभिभाषण करतात आणि त्यावेळी हे दोन्ही ग्रह एकाच म्हणजे त्यांची बैठक ही संयुक्त स्वरूपाची असते. म्हणजे संसदेच्या दोन्ही ग्रहांची बैठक याविषयीची जी ही गोष्ट आहे ही ऑस्ट्रेलियाच्या राज्यघटनेमधून आपण घेतलेली आहे. त्यासोबतच सामायिक सूची आणि त्यासंबंधी केंद्राचे कायदे घटक राज्यांपेक्षा श्रेष्ठ मानण्याची पद्धती ही याच ऑस्ट्रेलियाच्या राज्यघटनेमधून घेण्यात आलेली आहे. दक्षिण आफ्रिकेच्या राज्यघटनेमधून घटना दुरुस्तीची प्रक्रिया घेण्यात आलेली आहे. म्हणजे याचा अर्थ काय आहे की आपली जी राज्यघटना आहे ती फ्लेक्झिबल पद्धतीची आहे, लवचिक स्वरूपाची आहे, की याच्यामध्ये काळानुरूप आणि जशा पद्धतीने गरज आहे त्या पद्धतीने कायदे आपण समाविष्ट करू शकतो किंवा जे जुने कायदे झालेले आहेत, जे आउटडेट कायदे झालेले आहेत त्या कायद्यांना आपण राज्यघटनेमधून काढूसुद्धा शकतो आणि याला घटना दुरुस्ती असे म्हणतात. ही घटना दुरुस्तीची प्रक्रिया ही दक्षिण आफ्रिकेच्या राज्यघटनेमधून घेण्यात आलेली आहे. जर्मनीच्या राज्यघटनेमधून
अंतर्गत आणीबाणीविषयक ज्या बाबी आहेत त्या घेण्यात आलेल्या आहेत. रशियाच्या राज्यघटनेमधून समाजवाद ही पद्धती घेण्यात आलेली आहे. जपानच्या राज्यघटनेमधून मूलभूत कर्तव्ये घेण्यात आलेली आहेत. मित्रांनो, आपल्या राज्यघटनेमध्ये इतर देशांच्या राज्यघटनेचा प्रभाव हा आपल्याला पाहायला मिळतो. त्यासोबतच 1935च्या भारत सरकारच्या कायद्याचा प्रभावसुद्धा आपल्या या राज्यघटनेमध्ये पाहायला मिळतो. भारताच्या घटनेचा जवळपास 2/3 भाग हा 1935च्या कायद्याच्या आधारे घेतलेला दिसतो. 1935च्या कायद्यातील तरतुदी या गरजेनुसार बदललेल्या आहेत. 1935च्या भारत सरकारच्या कायद्यामधून कोणकोणत्या गोष्टी घेतलेल्या आहेत तर संघराज्य शक्ती, केंद्रीय कायदेमंडळ अधिकाराची विभागणी, सर्वोच्च न्यायालय, आणीबाणी, राज्यपालांचे कार्यालय, प्रशासन व्यवस्था अशा पद्धतीच्या गोष्टी या 1935च्या या भारत सरकारच्या कायद्याद्वारे घेण्यात आलेल्या आहेत. मित्रांनो, आपली जी भारतीय राज्यघटना आहे या राज्यघटनेमध्ये संसदेचा प्रभाव हा सर्वाधिक आहे. म्हणजे भारतीय घटना ही स्वीकृतीच्या 50 वर्षानंतरच्या कालावधीत संसदेने विविध स्वरूपाचे कायदे व घटना दुरुस्त्या करून घटनेत भर टाकलेली आहे. म्हणजे घटनेमध्ये दुरुस्ती करण्याचा म्हणजे घटनेमध्ये एखादं कलम समाविष्ट करण्याचा किंवा एखादं कलम जे घटनेमधून काढून टाकण्याचा अधिकार हा फक्त संसदेला आहे. आणि त्यामुळेच भारतीय राज्यघटनेवर संसदेचा सर्वाधिक प्रभाव आहे. भारतीय संसद हे घटनेचे उगमस्थान आहे. यामध्ये घटना दुरुस्त्या विविध विषयांवर केलेल्या आहेत. जशा इथं या ठिकाणी दिलेली काही उदाहरणं आहेत की 1950चा प्रतिबंधक स्थानबद्धतेचा कायदा, 1955चा भारतीय नागरिकत्वाचा कायदा, 1956चा राज्य पुनर्रचनेचा कायदा किंवा 1971चा अंतर्गत सुरक्षा कायदा हे भारतीय संसदेचा प्रभाव असलेलं या ठिकाणी उदाहरण आहे. मित्रांनो, या ठिकाणी जरी ही उदाहरणं असली तरी आपल्याला या ठिकाणी लक्षात ठेवायची आहेत. बराच वेळा हे प्रश्न विचारलेले असतात की प्रतिबंधक स्थानबद्धतेचा कायदा केव्हा पारित करण्यात आला? 1950 साली. तशाच पद्धतीने भारतीय नागरिकत्वाचा कायदा 1955 साली पारित करण्यात आला. राज्य पुनर्रचनेचा कायदा 1956 सालीचा आहे आणि 1971 सालीचा अंतर्गत सुरक्षा कायदा आहे. हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. मित्रांनो, भारतीय राज्यघटनेवर घटना परिषद आणि घटनेची जी मसुदा समिती आहे यांचा सुद्धा प्रभाव पाहायला मिळतो. मित्रांनो, घटना समितीमध्ये विविध स्तरावरील व विविध क्षेत्रातील नामवंत, हुशार आणि अनुभवी व्यक्ती होत्या. घटनेच्या बैठकात त्यांच्यात घटनात्मक वाद व चर्चा झालेली होती आणि या वादविवादातून आणि या चर्चेतून अत्यंत चांगल्या गोष्टी या राज्यघटनेमध्ये समाविष्ट करण्यात आलेल्या होत्या. हे जे वादविवाद आणि चर्चा झालेली होती या चर्चेचा भारतीय राज्यघटनेमध्ये प्रभाव स्पष्टपणे पडलेला दिसून येतो. भारतीय राज्यघटनेमध्ये न्यायालयीन निर्णय हे सुद्धा अतिशय अशा पद्धतीने महत्त्वाचे स्थान त्या ठिकाणी देण्यात आलेले आहेत की भारताचे सर्वोच्च न्यायालयाने वेळोवेळी घटनेतील वादग्रस्त कलमांबाबत जे निर्णय दिले ते निर्णय घटनेचे उगमस्थानेच होय. म्हणजे सर्वोच्च न्यायालयाने ज्या खटल्यातील निर्णय दिलेले असतात तो निर्णय म्हणजे त्या ठिकाणी एक प्रकारचं घटनेतील कलम अशा पद्धतीने ते समजले जाते. म्हणजे त्याचा रेफरन्स वेळोवेळी दिला जातो. उदाहरणार्थ, गोपालन विरुद्ध मद्रास राज्य, चंपाकन विरुद्ध मद्रास राज्य, गोलकनाथ खटला यामध्ये सर्वोच्च न्यायालयाने जे निर्णय दिलेले होते हे निर्णय पुढील विविध खटल्यांमध्ये किंवा पुढील विविध निर्णयांमध्ये या खटल्यांचे रेफरन्सेस हे दिले जातात. म्हणजे न्यायालयीन निर्णय जे आहेत, उच्च न्यायालयीन निर्णय असतील किंवा सर्वोच्च न्यायालयीन निर्णय असतात,
हे म्हणजे एक प्रकारचे घटनेची उगमस्थानेच होय, कारण हे निर्णय जे आहेत यांचा रेफरन्स वेळोवेळी घेतला जातो. राज्यघटनेवरील भाष्य व टीका ग्रंथ. घटनातज्ञ, कायदेपंडित आणि टीकाकार यांनी घटनेवर जे भाष्य किंवा घटनात्मक ग्रंथ लिहिले आहेत ते घटनेचे आधार किंवा उगमस्थानी ठरू शकतात. मित्रांनो, भारतीय जनता. भारतीय राज्यघटनेचे खरे उगमस्थान म्हणजे भारतीय जनता आहे. भारताच्या घटनेच्या उद्देशपत्रिकेत आम्ही भारतीय जनता ही घटना तयार, मान्य व स्वीकृत करत आहोत असे म्हटले आहे. मित्रांनो, स्पर्धा परीक्षांच्या दृष्टिकोनातून हे वाक्य अतिशय महत्त्वाचे आहे की भारताच्या घटनेच्या उद्देशपत्रिकेची सुरुवात ही कोणत्या वाक्याने झालेली आहे. अशा पद्धतीचा प्रश्न बराच वेळा विचारण्यात येतो. तेव्हा आपल्या लक्षात असायला पाहिजे की उद्देशपत्रिकेची सुरुवात आम्ही भारतीय जनता अशा पद्धतीने झालेली आहे. आता आपण या ठिकाणी पाहूया भारतीय घटनेची वैशिष्ट्ये. भारतीय राज्यघटना ही लिखित व विस्तृत घटना आहे. भारताची घटना अमेरिका व रशिया या देशांप्रमाणे लिखित स्वरूपाची आहे. भारतीय राज्यघटना आकाराने सर्वात मोठी व अतिशय विस्तृत स्वरूपाची आहे. सुरुवातीला भारतीय राज्यघटनेमध्ये 395 अनुच्छेद व 8 परिशिष्टे होती. बऱ्याच स्पर्धा परीक्षांमध्ये हा प्रश्न विचारला गेलेला आहे की सुरुवातीला भारतीय राज्यघटनेमध्ये किती अनुच्छेद व परिशिष्टे होती. तर 395 अनुच्छेद व 8 परिशिष्टे होती. आज भारतीय राज्यघटनेमध्ये 24 प्रकरणे आहेत, 448 कलमे आहेत आणि 12 परिशिष्टे आहेत. हे सुद्धा मित्रांनो अतिशय महत्त्वाचं आहे की आज भारतीय राज्यघटनेमध्ये 24 प्रकरणे, 448 कलमे आणि 12 परिशिष्टे आहेत. भारतीय राज्यघटनेचं दुसरं वैशिष्ट्य म्हणजे परिदृढता व परिवर्तनीयता यांचा समन्वय. घटना दुरुस्ती प्रक्रियेत परिवर्तनीयता व परिदृढता म्हणजे राज्यघटनेतील बराचसा भाग साध्या बहुमताने बदलता येत असला तरी काही भागांसाठी विशिष्ट बहुमत व राज्यांची मंजुरी आवश्यक आहे. म्हणजे घटनेतील काही भाग हा साध्या बहुमताने संसदेमध्ये बदलता येऊ शकतो, परंतु काही भाग घटनेतील असा आहे की ज्यामध्ये एका विशिष्ट बहुमताची गरज असते आणि त्यासोबतच राज्यांची मंजुरीसुद्धा तो भाग बदलण्यासाठी आवश्यक असते. सर्व राज्यांच्या विधिमंडळामध्ये त्या ठिकाणी मंजुरी मिळवणे हे आवश्यक असते. त्यामुळे या ठिकाणी आपल्याला असं म्हणता येईल की भारतीय राज्यघटना ही अंशतः परिदृढ आहे आणि अंशतः परिवर्तनीय आहे. भारतीय राज्यघटनेचं पुढचं वैशिष्ट्य म्हणजे संसदीय पद्धतीची शासन व्यवस्था. कार्यकारी मंडळ व कायदेमंडळाला जबाबदार ठेवून भारतीय राज्यघटनेने संसदीय राज्यपद्धती स्वीकारली आहे. भारतात पंतप्रधान हा वास्तववादी सत्ता प्रमुख आहे, तर राष्ट्रपती हे नामधारी घटनात्मक प्रमुख आहेत. ही जी गोष्ट आहे ही आपण इंग्लंडच्या राज्यघटनेमधून घेतलेली आहे की नामधारी राजा म्हणजे आपले जे राष्ट्रपती आहेत ते नामधारी घटनात्मक प्रमुख आहेत, परंतु खरी सत्ता जी आहे ती पंतप्रधान आणि त्यांचं जे मंत्रिमंडळ आहे त्यांच्याकडे असते. ते वास्तववादी सत्ता प्रमुख आहेत. भारतीय राज्यघटनेचं पुढचं वैशिष्ट्य म्हणजे न्यायमंडळाचे स्वातंत्र्य अथवा न्यायालयीन स्वातंत्र्य. भारतात न्यायदान पद्धती ही एकेरी स्वरूपाची आहे. भारतीय न्यायसंस्थेचे कार्य स्वतंत्रपणे चालते. त्याच्यावरती कोणाचंही हस्तक्षेप नाही. कायदेमंडळ व कार्यकारी मंडळ या दोन्हींपासून स्वतंत्र न्यायदानाचे कार्य चालते. भारतीय राज्यघटनेचं पुढचं वैशिष्ट्य म्हणजे धर्मनिरपेक्षता. भारतीय राज्यघटनेने धर्मनिरपेक्ष राज्याचा स्वीकार केला आहे.
घटनेने भारतीय नागरिकांना धार्मिक स्वातंत्र्य बहाल केले आहे. भारतीय राज्यघटनेचं पुढचं वैशिष्ट्य म्हणजे जनतेचे सार्वभौमत्व. भारतीय घटनेने जनतेच्या सार्वभौमत्वाचा पुरस्कार केला आहे. भारतीय घटनेने अंतिम सत्ता ही भारतीय जनतेला दिलेली आहे. कशा पद्धतीने अंतिम सत्ता ही भारतीय जनतेला दिलेली आहे? तर भारतीय जनता ही आपल्या मतदानाच्या अधिकाराद्वारे आपल्यातीलच एका व्यक्तीला विधिमंडळाचा किंवा संसदेचा सदस्य म्हणून निवडून देते आणि त्या संसदेच्या सदस्यांमधून बहुमताच्या आधारे त्यांच्यातील एक पंतप्रधान म्हणून आणि त्यांच्यातील काही व्यक्ती मंत्रिमंडळ म्हणून त्या ठिकाणी त्यांची निवड केली जाते. म्हणजे अशा पद्धतीने इनडायरेक्टली आपल्याला असं म्हणता येईल की भारतीय घटनेने अंतिम सत्ता जी आहे ती भारतीय जनतेला दिलेली आहे. भारतीय राज्यघटनेचं पुढचं वैशिष्ट्य म्हणजे एकात्म शासन पद्धती. भारतीय घटना एकात्म शासन पद्धतीची आहे, परंतु तिचे स्वरूप हे संघराज्याचे आहे. संघराज्य हा शब्द राज्यघटनेत कोठेही आढळून येत नाही. संघराज्य या शब्दाऐवजी राज्याचा संघ असा उल्लेख केलेला आढळतो. मित्रांनो, हा सुद्धा प्रश्न बराच वेळा विविध स्पर्धा परीक्षांमध्ये विचारला गेलेला आहे की संघराज्य या शब्दाऐवजी राज्याचा संघ अशा पद्धतीने भारतीय राज्यघटनेमध्ये उल्लेख आढळतो. घटक राज्यांना स्वतंत्र राज्यघटना बनविण्याचा अधिकार नाही, हे सुद्धा या ठिकाणी महत्त्वाचे आहे. भारतीय राज्यघटनेचं पुढचं वैशिष्ट्य म्हणजे मूलभूत अधिकारांचा समावेश. भारतीय राज्यघटनेच्या 3ऱ्या विभागात अनुच्छेद 14 ते 35 मध्ये 7 मूलभूत अधिकार दिले आहेत. हे या ठिकाणी महत्त्वाचं आहे की मूलभूत अधिकार हे भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या अनुच्छेदमध्ये दिले आहेत, अशा पद्धतीचा प्रश्नसुद्धा बराच वेळा विचारलेला आहे. तर अनुच्छेद 14 ते 35 मध्ये 7 मूलभूत अधिकार दिलेले आहेत. त्यापैकी 6वा जो मूलभूत अधिकार होता, जो मालमत्तेचा अधिकार होता, तो 1978च्या 44व्या घटनादुरुस्तीने रद्द केलेला आहे. हे सुद्धा या ठिकाणी अतिशय महत्त्वाचं आहे की 44वी जी घटनादुरुस्ती होती ती कोणत्या बाबतची होती, अशा पद्धतीने प्रश्न विचारलेला असतो. तर तो मालमत्तेचा अधिकार जो आहे तो अधिकार काढण्यासाठीची ही घटनादुरुस्ती होती. किंवा 44वी घटनादुरुस्ती कोणत्या वर्षी पारित करण्यात आली, तर ती 1978 साली पारित करण्यात आली. हे या ठिकाणी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. भारतीय राज्यघटनेचं पुढचं वैशिष्ट्य म्हणजे मार्गदर्शक तत्वांचा समावेश यामध्ये केलेला आहे. घटनेच्या 4थ्या भागात 36 ते 51 अनुच्छेदाद्वारे राज्यांच्या धोरणासंबंधीच्या काही प्रमुख मार्गदर्शक तत्वांचा उल्लेख आहे. मार्गदर्शक तत्वांचा उल्लेख कोणत्या अनुच्छेदामध्ये आहे, तर अनुच्छेद 36 ते 51 मध्ये या ठिकाणी मार्गदर्शक तत्वांचा उल्लेख आहे. हे माहिती असणं गरजेचं आहे. बराच वेळा या विषयावर प्रश्न विचारलेले आहेत. पुढचं भारतीय राज्यघटनेचं वैशिष्ट्य म्हणजे प्रौढ मताधिकार. घटनेने प्रत्येक 18 वर्षापुढील स्त्री पुरुषांना मतदानाचा अधिकार दिलेला आहे. पुढचं राज्यघटनेचं वैशिष्ट्य म्हणजे समता, स्वातंत्र्य व बंधुता. समता, स्वातंत्र्य व बंधुता या लोकशाही तत्वांचा भारतीय राज्यघटनेने पुरस्कार केलेला आहे. भारतीय राज्यघटनेचं पुढचं वैशिष्ट्य म्हणजे द्विगृहात्मक कायदेमंडळ पद्धती. घटनेच्या अनुच्छेद 79 नुसार संघराज्यासाठी एक संसद असेल आणि राष्ट्रपती व अनुक्रमे राज्यसभा व लोकसभा म्हणून ओळखली जाणारी 2 सभागृह मिळून ती बनलेली असेल. तर भारतीय संसद ही कशा पद्धतीने आहे, तर राष्ट्रपती, राज्यसभा व लोकसभा यांनी मिळून ही संसद किंवा द्विगृहात्मक कायदेमंडळ पद्धती ही बनलेली आहे आणि ही घटनेच्या अनुच्छेद 79 नुसार बनवलेली आहे. भारतीय राज्यघटनेचं पुढचं वैशिष्ट्य म्हणजे राज्यघटना ही लवचिक व ताठर स्वरूपाची आहे. मित्रांनो,
परिस्थितीप्रमाणे राज्यघटनेमध्ये अनुच्छेद 368 नुसार दुरुस्ती करता येते. कोणत्या अनुच्छेदानुसार भारतीय राज्यघटनेमध्ये दुरुस्ती करता येते? तर 368 नुसार. दुरुस्तीच्या 3 पद्धती आहेत. कोणत्या 3 पद्धती आहेत? तर राज्य संसदेच्या दोन्ही सभागृहाच्या साध्या बहुमताने दुरुस्ती करता येते, किंवा संसदेच्या विशेष बहुमताने दुरुस्ती करता येते, किंवा संसदेच्या विशेष बहुमताने व घटक राज्यांच्या संमतीने. म्हणजे घटनेमधील काही भाग असा आहे की जो साध्या बहुमताने त्या ठिकाणी घटनेमध्ये दुरुस्ती करता येते, किंवा काही भाग असा आहे की संसदेच्या विशेष बहुमताने तो दुरुस्ती करता येतो. काही भाग असा आहे की संसदेच्या विशेष बहुमताने व घटक राज्यांच्या संमतीने दुरुस्त करता येतो. यावरून आपल्या लक्षात येतं की भारतीय राज्यघटना ही काही स्वरूपात लवचिक आहे व काही स्वरूपात ताठर आहे. भारतीय राज्यघटनेचं पुढचं वैशिष्ट्य म्हणजे अल्पसंख्याकाच्या हितासंबंधीचे संरक्षण हे भारतीय राज्यघटनेद्वारे केलेले आहे. भारतीय राज्यघटना ही धर्मनिरपेक्ष पद्धतीची आहे. कुठल्याही धर्माचा प्रभाव या राज्यघटनेवरती पडलेला दिसून येत नाही आणि सर्व धर्मांच्या व्यक्तींना समान वागणूक अशा पद्धतीची ही भारतीय राज्यघटना देते. इतर काही तरतुदी ज्या भारतीय राज्यघटनेमध्ये केलेल्या आहेत त्या महत्त्वाच्या आहेत. त्या अशा पद्धतीने आहेत की अधिकृत भाषा, लोकसेवा आयोग, महालेखापरीक्षक, महान्यायवादी इत्यादी संबंधी विशेष तरतुदी ही भारतीय राज्यघटनेमध्ये करण्यात आलेल्या आहेत. तर मित्रांनो, अशा पद्धतीने आजच्या भागामध्ये आपण भारतीय राज्यघटनेच्या उगमस्थानांविषयी आणि त्यासोबतच भारतीय राज्यघटनेची जी प्रमुख वैशिष्ट्ये आहेत त्याविषयी विस्ताराने चर्चा केली. मित्रांनो, हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर अवश्य लाईक करा. आपल्या मित्रमैत्रिणींपर्यंत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. आणि अशाच पद्धतीने स्पर्धा परीक्षांवर आधारित आमच्या अभिनव स्टडीज या चॅनलवर नवीन अपलोड केलेल्या व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्याला मिळण्यासाठी आमच्या अभिनव स्टडीज चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला अवश्य प्रेस करा. धन्यवाद.